प्लस 4/2 म्हणजे आता तुम्हाला सिंपल सिंपल कळत आहे की आपला छेद तर सारखाच आहे, म्हणून छेद जशाचा तसं लिहा. त्याच्यानंतर 3 प्लस 4 जर केलं तर हे 7 म्हणजे 7/2 म्हणजे सगळ्यांचं उत्तर येणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना जमलं पाहिजे. हा फार खूप सोपा आहे. ठीक आहे, चला दुसरा एक्झाम्पल आहे बघा. 8/2 प्लस 9/8. ठीक आहे, आता बघा सिंपल सिंपल. आता काय करू नका बाळांनो, लक्ष असू द्या. आता इथं तुम्ही एक तर क्रॉस करा, एक तर छेद सारखा करा आणि एक तर बघा आता कसं करायला लागेल बघा. तुम्हाला एलसीएम काढता येतो का रे? कोणाकोणाला येतो एलसीएम? एलसीएम पद्धतीने शिकू का तुम्हाला? एलसीएम पद्धतीने ती पण मेथड सांगून टाकतो. एलसीएम मेथड कसं करायचं बघा, ते पण सांगतो हा. म्हणजे लसावी काढायचं आपल्याला. समज लसावी यांचं काढायचं, या दोघाचा लसावी जर काढला तर लसावी काय येईल आणि तुम्हाला काय करायचं ते पण सांगतोय. ठीक आहे, चला चला लवकर 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 उत्तर काढा बरं. चला, ओके. चला उत्तर आली का बघूया. एका मिनिटामध्ये उत्तर आली पाहिजे तुमची बाळांनो. ठीक आहे, 7/2 7/2. चला अजून आलं नाही कुणाचं उत्तर? काय रे, सिंपल आहे ना. इथं 2 आहे, इथं आपल्याला 8 करायचे. 8 करायचं आहे ना, छेदात 8. बरोबर, इथं 2 आहे. बरोबर, मग करू शकतो ना. बेचोक 8, 4 ने खाली गुणा, वरी 4 ने गुणा. 4 2 8, वरी किती होते? ओके. 4 म्हणजे किती? 8 चोक 32. 32 प्लस 9 म्हणजे किती झाले? ओ बघा बघा, 41 अपॉन 8 येतं ना. 41/8. ओके, आता बघा. ठीक आहे, चला काही हरकत नाहीये. याचं मला क्रॉस मेथड सांगायचं. चला चला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. चला, बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, ठीक आहे. नाहीतर काय करा? ओके, नाहीतर काय करा? छेद समान करा. नाहीतर छेद समान करा. ओके, चला मी दोन्ही पद्धत सांगतो. एलसीएम मेथड पण सांगतो. दोन्ही पद्धत सांगतो. अरे कोण आहे रे? असा कसा भाग लावला रे तू? वेदिका, काय भाग लावली रे? 41 ला कशानं भाग केला तुझा? हम्म 11/2 कसं काढली वेदिका? हम्म चला, ओके ओके. चलो मग हे दोन्ही मित्रांना सांगतो. एलसीएम न कसं काढायचं ते आधी सांगतो. ठीक आहे, बघा एलसीएम ना आपण बघा, एलसीएम एलसीएम काय म्हणतोय, लसावी लसावी काय म्हणतोय हे तुम्हाला कळालं नसेल. बघा आता इथं 2 आहे आणि इथं 8 आहे. या दोघांचा आपण लसावी काढायचा. म्हणजे लसावी बघा, येत असेल तरी चालेल, नाही येत असेल तरी चालेल, मी सांगतो. ठीक आहे, मग पहिले आपण 2 ने भाग लावू. बे एक बे, बेचोक 8. ठीक आहे, परत 2 ने 4 ला भाग द्या. बे एक बे, बेदोनी 4. बरोबर, बघा बेचोक 8 आणि बेदोनी 4. ठीक आहे, परत 2 ने भाग लागतो बघा, चेक करा. बे एका बे. ठीक आहे, हा एक असाच ठेवू द्या. ठीक आहे, मग आता मला विचार काय करावा लागणार आहे बघा. सिंपल सिंपल आहे. बेदोनी 4 आणि 4 दुनी 8. बघा, बेदोनी 4 आणि 4 दुनी 8 या तिघाचा गुणाकार करतोय 1. बरोबर, 1 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 8 झालं टोटल. बरोबर, आता मला काय छेदस्थानी मला 8 पाहिजे बरं का. ही हे तुम्हाला नाही आलं तरी चालेल बाळा ना. ठीक आहे, नंतर आपल्याला शिकायचंय किंवा आताही शिकू, काय हरकत नाही. हे नाही आलं तरी चालेल हा. ठीक आहे, पण ज्याला येते त्याने बघा. ठीक आहे, ज्याला येते त्याने बघा. आपल्याला नंतर शिकायचंच आहे, नंतर हे शिकायचंच आहे. तर याचा एलसीएम येतो माझा 8. मग मला छेदस्थानी मला माझा लसावी येतो 8. मला छेदस्थानी 8 पाहिजे. मला छेदस्थानी 8 पाहिजे, तर मी काय करणार? या 2 ला 8 करतो. कसं करायचं बघा. आता बघा ह्याला मला काय करावं लागेल बघा. सिंपल सिंपल. आता मला इथं 8 पाहिजे ना. बरोबर, हे 8 छेदस्थानी 8 करूया, कारण एलसीएम माझा 8 येतोय. म्हणून मी हा काय करतो, इथं 2 4 ने गुणतो. 4 दुनी 8. इथंही 4 ने गुणतो. बरोबर, 4 ने गुणतो. मग काय होते? 8 चोक 32. बरोबर, 4 दोन्ही हे 8 माझे, हे 8 माझे जशाचे तसे, हे 9 जशाचे तसे. बरोबर, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे?
या 32 प्लस 9 करा. माझं झालं 9 2 11, 11ला 1 आणि आजचाला 1, 3 आणि 1 4 म्हणजे 41. माझं 41 लिहिलं दोघाची. समान माझा छेद आहे म्हणून मी 8 लिहिलं. माझं फायनल उत्तर आहे 41/8 हे माझं फायनल उत्तर आहे. ही झालं एलसीएम आपला बघून आपण काढलं. आता बघा तुम्ही कसं केलं बघा, दुसरी मेथड जर विचार केला तर तुम्ही कसं केलं, 8/8 प्लस 9/8. आता आता काय केलं या, आता आता सिंपल तसं येत नसल तर या 8ने या 2ला गुणा, या 2ने या 2ने 8ला गुणा. मग इथं खाली 2ने गुणलं म्हणजे वरी 2ने गुणा. हे 8ने खाली गुणलं म्हणजे वरी पण 8ने गुणा. ठीक आहे. तसं येत नसेल तर असं करा. ठीक आहे. तसं येत नसेल तर असं करा. बघा 8 2 16, 8 2 16 छेद सारखा झाला झाला. आपल्याला नंतर भाग लावायचा आहे, लावा. ठीक आहे. बघा आता काय करावं लागेल बघा. 8 8 64 64 भागिले 8 2 16 16 प्लसला प्लस 9 2 18 18ला 18, 8 2 16 16ला 16 झाला का छेद सारखा झाला. ठीक आहे. म्हणून छेद 16 लिहिलं छेदात. आणि ह्या दोघांची ऍडिशन केली तर माझे ऍडिशन केल्यावर बघा काय येतोय, 64 प्लस 18 केलं तर हे 12ला 2 हाताला 1, 6 1 7 आणि 8 म्हणजे 82 झालं. आता 2चा भाग लावून द्या. 2चा भाग लावून द्या. 2चा भाग लावल्यावर 41 येतोय. याला अर्ध करा आणि याचं पण अर्ध करा. याचा अर्ध केलं तर 8. बघा फायनल उत्तर 41/8 आला का नाही. बघा फायनल उत्तर 41/8 आला. बघा याचा अर्ध केलं बरं का. बे बे बेचोक 8 बे बे 8 16 बरोबर. 41/8 हे असं केलं, कळालं. चला हे कळालं. तिसरी मेथड होती बघा. आता तिसरी मेथड बरं, तुम्हाला जिथं कुठं येत नसेल तिथं नो म्हणून टाका बाळांनो. ठीक आहे. जिथं येत नसेल तिथं नो म्हणून बिंदास टाकायचं आहे. ठीक आहे. बघा एलसीएम काढायचा सिंपल, नाहीतर मग याचं त्याला गुणायचं, त्याचं त्याला गुणायचं करायचं. थोडस इथं एक कॅल्क्युलेशन मोठं होत आहे, एवढंच फरक आहे. एलसीएम काढलं तर कॅल्क्युलेशन काय होतं आपलं कमी होतं, म्हणजे श्रिंकेज म्हणजे थोडस श्रिंकेज म्हणजे त्याचं कमी होणे. श्रिंकेज म्हणजे त्याला आपण कमी होणे म्हणतोय, जे की आपलं कॅल्क्युलेशन जो आहे तो आपलं थोडस कमी होतोय. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बघूया. ठीक आहे. 8/2 प्लस 9/8. ठीक आहे. बरोबर. आता काय तुम्हाला माहिती आहे, हे 8ने 8ला बरोबर, हे 8ने 8ला असा बाण मारतो बघा. सिंपल. आता बघा सिंपल, हे 8ने 8ला बाण मारतो असं 10 मग ह्या दोघांचा गुणाकार होतो. 8 गुणिले 8 करतो बघा, 8 गुणिले 8 करतो. हे दोघं एकमेकांना असे धडकले म्हणजे गुणाकार झाला. आता मग इथं दोघांच्या मध्ये काय आहे, बेरीज बाबा आहेत, बेरीज बाबा द्या. ठीक आहे. या 2ने या 9ला 10 अडकिना मारा. मग 10 अडकिना टक्कर झाली यांची, म्हणजे 2 गुणिले 9 यांची टक्कर झाली. आता तिसरी मेथड म्हणून तुम्हाला तिसरं तिसरं राहिलंय, 2 गुणिले 8 ह्या दोघांची टक्कर लागली, यानं ह्या दोघांना टक्कर लागली ह्या दोघांची. 8 गुणिले 2 करा. ठीक आहे. बघा आता तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, डमरू लक्षात ठेवा. डमरू महादेवाचा डुपुडू 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 असतो तो. बघा आता बघा हा डमरू म्हणजे कसं केलं बघा, लक्ष असू द्या. पहिला पण आपण असा मारला, 1 नंबर देऊया. ठीक आहे. म्हणजे 8 गुणिले 8 केलं इथं. ठीक आहे. प्लसचं चिन्ह जो काही मध्ये चिन्ह आहे तो चिन्ह दिला आपण, बरोबर. मध्ये जो चिन्ह आहे तो चिन्ह दिलेला आहे. मग बघा ह्या 2ने 9ला गुणलं म्हणजे हे दुसरा बाण असा, कळालं. सिरियल वाईज जायचं. ठीक आहे. सिक्वन्स वाईज जायचं. ठीक आहे. अँड देन शेवट राहिलंय 2 गुणिले 8 म्हणजे ह्यासात आपण तिरका केलता. ठीक आहे. म्हणजे असं झाला का, डमरू डमरू डुपुडू 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 वाजतो बघा महादेवाचा. हा तो महादेव डान्स करला की तो वाजतो बघा. ठीक आहे. चला आता बघा, आता आता काय करावं लागेल. ठीक आहे. बघा ठीक आहे. आता काय करायचं बघा, सिंपल. 8 8 64 याचा गुणाकार केला 64.
हे बघा 9 2 18 हे विसरायचं नाही, ह्याला मध्ये देऊया, प्लस बाबाला आतमध्ये ठेवूया. ठीक आहे, चला हे 8 2 16, सॉरी 9 2 18, 9 2 18 नंतर 8 2 16. ठीक आहे, आता झालं का नाही रे, आपलं काम झालं. काय करावं लागेल मग, बेरीज करा. बेरीज या दोघाची बघा, 64 प्लस 18 हे झाले 2, हातचा 1, हे झाले 8 म्हणजे 82. तुम्हाला बेरीज करता येते का नाही रे, कोणाकोणाला येत नाही सांगा बरोबर. 82 होते, 82. 82 / 16, 82/16. 82/16 झालेला आहे. मग ह्याला मला कमी करता येते का रे, कमी करा ना, मग 2 ने भाग लावून टाका. 2 भाग किती ना, 2 भाग लावलं म्हणजे माझं उत्तर तिन्ही मित्रांना एकच येतो का बाळांनो, येतो. बघा 8 येतोय, अर्ध करा. 2 भाग लावला म्हणजे अर्ध, अर्ध, अर्ध. ठीक आहे, अर्ध करा, अर्ध. डायरेक्ट 16चा अर्ध म्हणजे 8. 82चे अर्ध 41 झालं की. चला 41/8 हे माझं फायनल उत्तर आहे. चला सगळ्यांना समजते का रे, चला चॅट बॉक्स मध्ये पटापट पटापट टाका. तिन्ही मेथड म्हणजे सोपं सोपं येतं, अवघड काहीच नाहीये. ठीक आहे, आपल्या चुटकीमध्ये आपल्याला उत्तरला पाहिजे. ओके, चला असं टणकीने चुटकी वाजली की आलं उत्तर पाहिजे. ओके, सगळ्यांचं उत्तर मला, सगळ्यांचं चॅट बॉक्स मध्ये पाहिजे. हो 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 आलं पाहिजे. ठीक आहे, ओके. चला आता मला कोण सॉल्व्ह करून दाखील ना, तुम्हाला मी कन्फ्यूज करून टाकतो बरं का, कन्फ्यूज करून टाकतो बघा. आता आधी आधी 2 क्वेश्चन घेतो व्यवस्थित, नंतर 2 क्वेश्चन तुमच्याकडून करून घेतो आणि नंतर कन्फ्यूज करतो. बघा कोण कोण कन्फ्यूज होईल बघतो आता, कोण कोण किती हुशार आहे बघतो, बघू. ठीक आहे, मला कन्फ्यूज करतोय बघा. आधी 2 क्वेश्चन आपण विदाऊट कन्फ्युजनची घेऊया. ठीक आहे, बघा चला आता मला याचं उत्तर कोण सांगते बघूया, नवीन विद्यार्थ्यामध्ये. ठीक आहे, 28. 28 देऊ का रे, चला ठीक आहे, जाऊ दे. हे थोडंच अवघड वाटेल तुम्हाला. 8/2 प्लस 9/, चला 10. ठीक आहे, चलो उत्तर आणायचे आहे विद इन 1 मिनिट, विद इन 1 मिनिट. चलो 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 चलो, जल्दी 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 उत्तर निकालो. चलो चलो, जल्दी जल्दी उत्तर आणायचे आहे मेरे को, उत्तर चाहिए. चलो चलो चलो, जल्दी जल्दी उत्तर. ओके, 49/10 असं आलं का, असं आलं. बघू बरं काय केलं. ते 10 म्हणजे 10 केलं. बरं वरी काय केलं. 8 2 16, 16 मध्ये अरे कोण आहे रे, रुचिता नाही, शुभ्रा. 4.9 हे असं काय केलं बाळा, 49 आहे 4. अयो 4.9 काय लिही फायनल उत्तर, अयो 4.9. अरे पॉइंट मध्ये काढू नका रे, पॉइंट मध्ये काढू नका, असू द्या, भाग जात नाही ना, असू द्या ना मग. खाली शून्य आलंय जोर म्हणून शून्य लावले की रे, बरोबर बरोबर आहे रे, 4.9 वाले. आणि हे काय 49/10 वाले पण बरोबर आहे. डोंट वरी, सगळ्यांचं उत्तर येत आहे, येत आहे, येत आहे. वेलकम, सगळ्यांचं वेलकम बाळांनो. चला आता कोण बताएगा मेरे को, उसका आंसर मेरे को चाहिए. चलो कोण बताएगा. हम्म चला असं ठणठणी सांगायचं सर, हे असं नाही तसं आहे, असं हे बाण असा लागतो याला, ते बाण त्याला लागतो, सर ह्याचं याला, त्याचं त्याला, यांची धडक लागते. झाल्यानंतर याचं आपलं फायनल उत्तर येते. अरे 4.9 मी रुचिता. अरे रुचिता बाळ आता सांगतोय बघा, रुचिता बाळ, आता रुचिता बाळ असं व्यवस्थित सांगलं पाहिजे बरं का, रुचिता बाळा. आणि दररोज यायचं रे बाळांनो सगळ्यांनी, दररोज यायचं, दररोज दररोज सांगावं लागते का रे, कोणी येत नाही, झोप होत नाहीये. चला रुचिता बाळ बोला. अंश छेद अंश सारखे नसे म्हणून 2 ने 5 ले गुणाकार. बर काय करायचा आता, काय करायचं सांगा बरं. आता आपल्याला छेद समान करायचे का. हो
ओके, म्हणजे आपल्याला छेद समान करायचं रे बाळांनो. रुचिदा काय म्हणते आपल्याला छेद समान करायचे. हा मग करा मग बाळा करा. 2 ले 5 ला गुणा. तुले फाईला गुणया गुणले. ओके 2 ला 5 ले गुणला तर वरती बी 8 ला 5 ने गुणाचा. बरोबर, वरी पण गुणावं लागणार आहे. ओके, आमची विदर्भाकडली शुभ्रा आहे, सॉरी आपलं रुचित आहे. ओके बाळा पुढं काय करावं लागेल. 8 5 च्या 40. 8 5 जा 40. ओके ओके 5 अपॉन 5 2 च्या 10. 5 टू जा 10 प्लस 9 अपॉन 10. बरोबर बाळा. हो ओके, बघा रे रुचिता बाळ कसं सांगलंय उत्तर छान पैकी. बोला आता काय करू मी. छेद सारखे आहे तर 10 लिहायचा. बर ठीक आहे, 10 लिहिलं. छेद सारखा आहे म्हणून 10 लिहिलं. 40 प्लस 9. मग 40 प्लस 9 49 इज इक्वल टू 49. ओके छान. चला, ज्याचं उत्तर 49 अपॉन 10 आलं आणि इथं खाली 10 असल्यामुळे काय केलेत आमचे बाळ, 1 0 आहे, 1 दशांश सोडून 1 दशांश सोडून काय केलं इथं पॉइंट दिला. रुचिता हे आठवते ना बाळा आपण घेतलेलं. हो ठीक आहे, छान उत्तर छान काढलं रे. मला रुचितासाठी मी एक बार क्लॅप करतो. सगळ्यांनी क्लॅप करायचे रुचितासाठी. तिने स्वतःहून आज पहिल्यांदा मेसेज टाकली की मी सांगणार सर. ओके चला सगळ्यांनी क्लॅप 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 क्लॅप. चला चला रुचितासाठी मी एक क्लॅप करतो. ओके छान बाळा, असंच सांगायचंय आपल्याला पण मागं नाही राहायचं, यांच्या बरोबर जायचंय. कळलं. चला आपण पण यांच्या बरोबर आपल्याला खेळायचंय. ठीक आहे, यांच्या बरोबर आपल्याला काय करायचंय शिकायचं आहे. ओके चला, आपण कोणीच मागे नाही राहायचं. येत नसेल मला 10 वेळेस विचारा, काही हरकत नाही. आपल्याला शिकायचं म्हणजे शिकायचं. ठीक है चलो, और एक क्वेश्चन लेंगे और उसके बाद कंफ्यूजन वाला लेंगे. ठीक है चलो अभी, चलो कौन बताएगा रे. चलो ओके चला, आप किसको अपॉर्चुनिटी दूं मैं. ओके चलो 20 नको. चलो 11/4 प्लस 1/8. ठीक है ठीक है. चला चलो 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 चलो, जल्दी उत्तर चाहिए मेरे को. ठीक है चला, लवकर उत्तर आलं पाहिजे लवकर. 20 जणांनी असे पाठीला काय करायचं आपल्याला. चला हा, इथं क्रॉस मेथड कोणी सांगितलं नाही रे. इथं कोणी सांगितलं असतं बरं झालं असं. ठीक आहे ठीक आहे, कोणीतरी कुठल्याही मेथड सांगू. आपलं उत्तर आलेलं आहे 23.8 आलेलं आहे बघा. सगळ्या शुभ्रा सानवी. ओके शुभ्रा सानवी. ओके ओके सानवी आणि शुभ्रा. ओके ओके, निकिताचा आलेला आहे, निकिताचा आलेला आहे. ओके पियुष आहे का. ओके पियुष आहे तो. ओके ठीक आहे चला पियुष आहे. चला वेलकम वेलकम, पटापट पटापट उत्तर येतोय. ओके रुचिताचं पण आलेला आहे. ओके छान. ओके चला, अरे बाकीच्यांनी ज्याला येत नसेल त्यांनी मला बोलायचंय, पण गपचीप बसायचं नाही. आपल्या स्वतःच्या पायावर दगड टाकून घेणे. येत नसेल तर न विचारणे हा फार मोठी चूक आहे. ठीक आहे बरं का. आणि येत नसेल ना, विचारणं हा खूप चांगला आहे बघा. येत नसेल विचारायचं, बिनधास्त विचारायचं. इथं कोणी हसत नाहीये आपल्याला, कारण आपल्याला शिकायचं आहे. बरं का बाळांनो. आणि इथं काय, इथं कोणी हसणार आहे का रे आपल्याला. नाहीये. तुला येते का नाही. अरे काय आपली इज्जत जाणार आहे का. हा काही जण असे इथं की बाबा हा मला हसतील. बरोबर हा, मग आपले अरे त्यांचे हसले त्यांचे दात दिसतील. ते काय आपल्या ओळखीचे नाहीत. ते त्यांच्या घरी, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. बरोबर का नाही रे. हा विचारायचं. येत नसेल नो टाका बिंदास, नो टाका. जे काही कुठली मेथड तुम्हाला आवडली ती मेथड न सॉल्व्ह करा. ठीक आहे, एलसीएम काढून करा किंवा एकूण एकाला गुणा किंवा क्रॉस मेथड करा. पण हे आलंच पाहिजे, पण हे जमलंच पाहिजे. जोपर्यंत आपलं हे सुशील, तुला आता लातूरला जेव्हा लागल, तुला काय जमत नाही रे. गेल्या वर्षी शिकून पण आता तुझं थांब, तुझं झोप झाली नाही तुझी. थांब थांब तुझी झोप झाली. हा दिशांत बाळा. ओके छान दिशांत. ओके दिशांत येत नाही ना. छान. थांब, हे सुशील आहे ना जुना आहे म्हणून मी त्याला तसं म्हणतोय बाळा. थांब
सुशील जुना आहे रे दिशांत. बघा सुशीलची बघ आता बघ. हा आता बघूया. दोघ जण सापडले रे ना ग, दोघ जण सापडले. ठीक आहे, दिशांचं ठीक आहे, दिशांचं मला माहिती नाही सुशीलचं मला माहिती आहे, सुशील हा जुना आहे बरं का, असू द्या. चला आता सुशील भैया किधर आहे रे, तू थांब. कुठे रे, कुठे रे, तो कुठे बघू दे मला, सापडू दे जरा. त्याची झोप झाली नाही वाटत. बघ रे त्याची, थांब त्याला झोप झाली नाही. हा बोल रे. हॅलो सर. काय समज नाही, काय समज नाही. सर मला हे 11/4 प्लस 1/8 हम्म हे नाही गणित समजलं. काय करशील, तुला क्रॉस मेथड येते का, क्रॉस मल्टिप्लिकेशन? नाही. अरे तुझी झोप झाली का, सांगू पप्पाला मम्मीला? गेल्यावर शिकला नाहीस तू. चल इकडे लक्ष दे आता, इकडे बघ. अरे बाळा इकडे बघ, कुठल्या मेथड, दोन्ही मेथड सांगतो बघा रे, दिशांत आणि सुशील. बघा बाळांनो दोघं पण. हे बघ इथं 8 आहे, इकडे लक्ष दे रे, इकडे बघ इथं 8 आहे बरोबर. तुला म्यूट कर दे, म्यूट कर बाळा, म्यूट कर सुशील, मी परत सांगतो. हा मी दिशांशी थोडस बोलतो, दिशांत मला सांगेल, ठीक आहे. हा दिशांत बाळा, कुठं समज नाही बाळा, सांग बरं. नाही की इतकं कळालं. 8 नाही ना 11ला गुणायचे, 4 ना 1ला गुणायचे, आणि 12 मध्ये 4 नाही ना 8ला गुणायचे, 12 मध्ये नाही समजलं. ओके, काय हरकत नाही बाळा, ठीक आहे, काही हरकत नाहीये. तुला क्रॉस मेथड सांगतो सगळ्यांना, तुम्हाला इझी जाईल, अजून इझी जाईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, ठीक आहे, सिंपल सिंपल. बघ बाळा, आता एक तर तुम्ही छेद दोन्ही पद्धत सांगतो. जसं की दिशांना म्हणलं, सर मला कळालं 8ने ह्या 4ला गुणलं बरोबर बाळा, आणि ह्या 4ने ह्या 8ला गुणलं, तर तसं करूया, ठीक आहे. म्हणजे खाली 4 गुणलं म्हणजे वरी पण, इथं खाली 4 गुणलं म्हणजे वरी 4, इथं 8ने गुणलं म्हणजे वरी पण 8 गुणलं, ठीक आहे. 8 गुणलं, ठीक आहे, काही हरकत नाही. दिशांत म्हणला तो पण दिशांचं बरोबर आहे, ठीक आहे. दिशांत आपण कॅल्क्युलेशन करूया, 11×8 = 88, या दोघांचा गुणाकार करूया, 11×8 छेद 8 चोक 32, 32 प्लस 4ला 4, 8 चोक 32, 32, ठीक आहे, 8 चोक 32, ठीक आहे. मग आता मला सांगा, इथं बाळांनो तुमचा छेद सारखा आहे, काय आहे, छेद सारखा आहे बरोबर. छेद सारखा आहे तर मी 32 इथं लिहितोय बघा, आणि ह्या दोघांची मी ऍडिशन करतोय. ऍडिशन म्हणजे मी बेरीज करतोय, बेरीज केल्यानंतर माझं उत्तर येतं 92, बरोबर येते का 92? बघा 88 मध्ये जर मी 4 मिसळलो बाळांनो, 8 आणि 4 12ला 2, चला 1 म्हणजे 92 आलं बरोबर. 8 आणि 1 9 बरोबर, 92 आलेला आहे बरोबर, 92 आलेला आहे. मग आता मी इथं 92 लिहितोय बरोबर. 92 लिहिलं तर मला 2 न भाग लावून टाकू, सिंपल सिंपल, जास्त डोकं लावायची गरज नाहीये, 2 ने भाग लावा बाळांनो. किंवा आता 32 आणि 92 बरं का, कुठल्या दुसऱ्या संख्येने भाग जातो तर मोठ्या, तर त्या संख्येने भाग द्या, ठीक आहे बरोबर, ठीक आहे बरोबर. चला आता कोण, आता भाग लावूया आपण. बघा बघा काही जणांना बघा 92/32ला आपण 2 ने पहिले भाग लावूया, ठीक आहे, सिंपल सिंपल पद्धतीने करूया, ठीक आहे. तुम्हाला अवघड जात असेल तर 2 ने भाग लावलं, 2 चोक 8, 1 उरलं ना बाळांनो, 12 झाले, 2 सके 12, ठीक आहे. 2 एक 2, 2 सके 12, परत 2 ने भाग जाईल, 2 एक 2, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, आणि बाळांनो इथे किती होईल, 2 आठी 16. बघा 23/8 सगळ्यांचं उत्तर आलंय बरं का, 23 सगळ्यांचं उत्तर 8 आलं. किंवा ज्याचं 46/16 आलं त्याचे उत्तर बरोबर आहे, 92/32 आलं त्यांचं पण उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. बघा आता, आता बघा ज्याला कुणाला अजून कळालं नाही तर क्रॉस मेथडनं आपण सॉल्व्ह करूया. बघा बघा आता काय करतो बघा, सिंपल. आता इथं पाठीमागे घेऊया, ठीक आहे. 11/4 आणि 1/8 बरोबर, 11/4 आणि 1/8. चला क्रॉस मेथडनं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. 11/8
11 छेद किती होतं रे? 4 होतं का 8 होतं? 11/4. 11/4 प्लस 1/8. ठीक आहे. आता बघा काहीच नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन. लक्षात ठेवा, ज्याला कोणाला ती मेथड जमत नसेल ही सगळ्यात सोपी आहे. बघा ह्या 8ने ह्या 1ला गुणा, पहिलं एक मेथड पहिली. या 4ने ह्या 1ला गुणा, हे दुसरं. बघा पहिला बाण असा मारायचा, दुसरा बाण असा मारायचा, आणि तिसरा बाण आहे तो ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, भागिले दोघांचा गुणाकार. मग आता अवघड काय बाळांनो? बघा मी काय करतो बघा, मग या 8 गुणिले जर 11 केलं, मी लिहितोय तरी पण मी करत पण नाही. ठीक आहे, 8 गुणिले 11, दोघांच्या मध्ये कोण आहे? दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह देतो. ठीक आहे, नंतर 4 गुणिले 1 करतो, 4 गुणिले 1 म्हणजे 4 उत्तर येते, भागिले. ठीक आहे, म्हणजे आता बघा 4 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार, 4 गुणिले 8, 4 गुणिले 8. ठीक आहे, आता मी काहीतरी केलं का रे? किती सोपं आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार करा, ह्या दोघांचा आणि लिहून टाका. बरोबर ना? 11/8 = 88. ठीक आहे, प्लस 4×1 = 4, 8×4 = 32. झालं. या दोघांचे ऍडिशन 88 प्लस 4 करतोय मी बाळांनो, हे येते 8 आणि 4, 12ला 2, हातचाला 1, 8 आणि 1 9 म्हणजे 92. ठीक आहे, 92/32 आलं का रे उत्तर? 92/32. परत तिथं झालो आपण. इथं तुम्ही जर 4ने भाग लावा किंवा 2ने भाग लावा, 4ने भाग लावून बघा. बघा इकडे बघा, 4ने भाग जातो बाळांनो. बघा जातो का 4ने? बघा 4×1 = 4, 4 दुनी 8, 1 उरला, 4 त्रिकम 12 गेला. इथे 4ने बघा, 4×8 = 32 गेला 4ने. ठीक आहे, 23/8 आला. ठीक आहे, किंवा तसं येत नसेल तर तुम्ही 2-2ने भाग लावत जा. एकदम सोपं. 2-2ने भाग लावलं की तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बघा आपण 2-2ने कशी भाग लावले रे बाळांनो? इकडे लक्ष असू द्या. 2-2ने भाग आपण असं लावलं बाळांनो, इकडे लक्ष द्या. 92/32. आता ह्याला पहिले 2ने भाग लावू आपण. बेक, आता बघा ह्याला बेक बेचोक 8, 1 उरला 12 झाले. बरोबर, बेचोक 8 उरला, मग काय बेसके 12. नंतर इथं बेक 1 उरला 12 झाले, बेसके 12. परत 2ने लावा, 2×2 = 4, 2×3 = 6, 2×8 = 16. झालं. इजी आहे का नाही बोलायचं? इजी आहे का नाही? चल, कुणा कुणाला समजलं अजून नाही? अजून समज. दिशांत बाळा कळालं का? कुठलीही मेथड घे बाळा, हे क्रॉस मेथड आवडली ही एकच लक्षात ठेव. जर तुला अवघड वाटत असेल, सुशील कळालं का? सुशील, बर आता मी दोघांकडून सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे, वेदिका, दिशांत आणि तिघाकडून सुशील. ओके, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, 3/4 प्लस 2/8. ठीक आहे, बघ आता मला कोण सांगतं बघू. ठीक आहे, दिशांत मला याचं उत्तर सांगायचंय. आता दिशांत उत्तर सांगणार आहे वगैरे बाळांनो. दिशांसाठी क्लॅप करूया आपण, त्यानं उत्तर करेक्ट दिला तर. ठीक आहे, चला सांग बाळा. नाही काय ना, 8×3 आणि 8×4 करायचे. 8×3 आणि 8×4. 8×3 कुठलं रे बाळा? हे हा तिरकस गुणाकार करतोय. ओके, छान रे बाळा. मला सांग ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन सर म्हणा. सांग बरं, असं बोल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, ठीक आहे. म्हणजे या दोघांचा गुणाकार. ओके, 8×3 करायचे. ओके, 8×3 म्हणजे पहिला बाण. ओके, छान बाळा. 8×3. हा, पुढं 4×2. 4×2. हे प्लसचं चिन्ह खाल्ला का बाळा? प्लस 4×2. 2. ओके, खाली 4×8. 4×8. बघा रे बाळा, किती छान सांगतो रे. या दोघाला आणि या दोघाचा केला गुणाकार. बरोबर, 1 नंबर, 2 नंबर, असं 3 नंबर. ओके, छान. हा, ओके बाळा, ओके ओके. बघा कसं मस्त सांगतोय. हा, पुढं 8×3 = 24.
8 3 जा 24, 8 2 जा 4 2 जा 8 बरोबर. यस 4 आणि 8 जा 32 32 बरोबर. बरोबर ना. यस. हा कर मग बेरीज. आता बेरीज कर. 24 मध्ये 8 मिळवायचे. 24 मध्ये 8 मिळवलं मी मिळू का तू मिळवतो. मी मिळू का? मिळव. मला येत नाही तू शिकव आता. किती येत रे बाळा. 12 बोल रे. 12 12 12. अरे नाही 24 मध्ये 8 मिळव. 4 मध्ये 8 मिळवले. थांबच. 4 मध्ये 8 मिळवलं 12 झालं. 12ला 2 चला 1 दिला. 2 ने 3 माझी संख्या 32 झाली. चेक कर. इकडे बघ. 24 प्लस 8 करणार असं. सिंपल करणार. वेळ झाला. डोकं कशाला लावतोय जास्त. हात आहे आपल्याकडं. पेन आहे तुझ्याकडं. फक्त 8 8 आहेत. 8 आणि 4 किती. 8च्या नंतर 9 10 11 12. मग 12ला 2 हात चला 1. ओके. 2 नंतर 2 आहेत माझ्याकडं. 2 1 3 झालं की 32. चल 32 छेद 32. 32 1 32. उत्तर झालं 1. कळालं का. कळालं का रे दिशान. ए वेदिका अरे तू कुठं जाते तू कुठल्या दुनियामध्ये. बेक बेकर वेदिका. येतोय उत्तर. बेक कर. बेक बे. वेदिका 2 कसं उत्तर येते बाळा. वेदिकाकडे जाऊया आपण. चला ओके. आता मला वेदिकाला विचारायचं रे. वेदिकाला थोडासा मार पाहिजे वाटते रे. वेदिका बाळा इकडे लक्ष दे. वेदिका बाळा चल ठीक आहे. येत नसल तरी छान बाळा. प्रामाणिकपणे मला विचारताय तुम्ही म्हणजे हा तुमच्याकडे प्रामाणिकपणा आहे. बरं का. तुमच्याकडे ते काय म्हणतात इमानदारी आहे. जी काही खरं बोलण्याची क्षमता आहे ती खूप चांगली आहे. बरं का. येत नसेल तर विचारणं हा त्याला धाडस लागतो. बरं का. हे धाडस हा तुमच्याकडे आहे. ठीक आहे. बघा चला वेदिका बाळ सांगेल मला. तिच्या ओके. वेदिकाला मी छान एकदम सोपं देतो बघा. ठीक आहे बाळा. चला 8 आणि 3 लिहितोय. वेदिका बाळ काय करते बघू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाक वेदिका. वेदिका किधर है रे वेदिका. ओके वेदिका भारती वळा. ओके चलो वेदिका चला या उत्तर सांगा. अय वेदिका. वेदिका राधिका. बघ वेदिका राधिका कशी सांगते बघ. वेदिका राधिका कशी सांगते बघ. ऐकायचंय का राधिका कोण. गेम हा राधिका. यस सर. सर हा आपल्याला बोला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 ओके 3 गुणिले 2 प्लस 4 गुणिले 8 करायचं. 3 गुणिले 2 करायचं. बर प्लस ठीक आहे. 3 गुणिले 2 करायचं. बर 3 गुणिले 2 केलं. प्लस मध्ये दिलं. बर पुढं 4 गुणिले 8 करायचं. बर 4 गुणिले 8 किती होतात. 4 गुणिले 8 नंतर बघू. ठीक आहे. लाईन आहे लाईन मारून घेऊ. या दोघांचा गुणाकार. 4 गुणिले 3 करायचं. 4 गुणिले 3 करायचं. झोप झाली नाही का रे. चला सर मग पुढं 3 गुणिले 2 6 प्लस 4 गुणिले 8 32. 4 गुणिले 3 12. मग सर 6 32 प्लस 6 करायचं.
38 खाली 12 लिहायचं. बर ठीक आहे. पुढं मग आपल्या ज्या संख्येने भाग जातो हं त्याने भागायचं. भागा मग. मी भागू का तुम्ही भागता? दोन देत जा ना बाळा. जास्त हो तुला टेन्शन येत असेल तर दोन देत जा. किती वेळ लागणार आहे? 2 स्टेप येतील जास्तीत जास्त. हा हो सर. बरोबर ना? हो. जास्त वेळ लावायचा ना तर काय करायचं? 38/12 ठीक आहे. आता तुला डोकं जास्त लावायची गरज नाही. समज तुला आता डोकं चालत नसेल तुझं, बरोबर बरोबर, तू डोकं काम करत नसेल तर काय करायचं? सिंपल सिंपल 2 ने भाग लावायचं. कारण एक एक स्थानी 8 आहे आणि 2 आहे. ज्याच्या एक एक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्येला 2 ने भाग जातो. बरोबर. कसोट्या हे लक्षात असल्या पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर बघा त्यालाच म्हणतो डिव्हिजिबिलिटी. डिव्हिजिबिलिटी आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला सिंपल आहे बघा. 2 ने भाग लावू. राधिका लाव. राधिका 2 ने भाग. 2 चोक 8. ए बाळा असं भागतोय, असं उलट येतो भागत. 2 एक 2 2 एक 2 18 आले. 92 18 आणि 2 सख्खे 12. आता भाग जातो का? नाही. वरची संख्या मूळ आहे. 6 ने भाग जात नाहीये. म्हणजे 19/6 हे उत्तर आहे राधिका. हो तुला सर. मार पाहिजे. पप्पाला फोन करतो थांब तुझ्या. पप्पा आहेत का तुझे सोबत? नाही सर. हम्म नाही. मग एवढा वेळ होतो का तू? 2 ने भाग जात नाही का? एकक स्थानी ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल त्या संख्येला 2 ने निषेध भाग जातो. पहिली कसोटी झाली. 3ची कसोटी काय आहे? संख्येच्या अंकाची बेरीज करा. बेरीज करून त्या संख्येला 3 ने निषेध भाग जातो. ती संख्या मग ती झाली 3ची कसोटी. कळालं का? हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. 4 ज्याच्या एकक आणि दशक स्थानच्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल ती झाली 4ची कसोटी. त्याच्यानंतर 8ची कसोटी. एकक दशक शतक स्थानला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. ही झाली 8ची कसोटी. कळालं का? चला 9ची कसोटी. तिन्ही संख्येच्या बरं एका संख्येच्या अंकाची बेरीज जर त्या संख्येला पूर्ण भाग जात 9 ने तर ती झाली 9ची कसोटी. असं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. आपल्याला सगळ्यांना जमलं पाहिजे. कळालं? चला हे आपण शिकणार आहे. ठीक आहे. कसोटी आपण शिकणार आहे. आपण काही काळजी करायचं काम नाही. ठीक आहे. ते आपण तुमच्याकडून मी करून घेईल बाळा. काही काळजी करायचं काम नाही. ठीक है. ओके चलो अभी कौन बताएगा? समझ में आया करे? हाँ वेदिका राधिका सांगलेलं कळालं का? नाहीतर बघ परत मला वेदिका बाळा तू बोललीस तर कळेल. सॉरी वेदिका कुठे आहे रे? वेदिका 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 कुठे आहे रे? वेदिकाचं काय झालं? अरे तिनं तिचा व्हॉइसच चालू नाही वेदिकाचा. ठीक आहे. असो पुढचा क्वेश्चन कोण सांगणार बघूया. चला आता ठणठणीत खणखणीत उत्तर सांगायचं रे. अडकायचं नाही. राधिका पण अडकली का रे राधिका? प्रॅक्टिस कमी पडते तुमची. प्रॅक्टिस बाळांनो. चला सॉल्व करा. हे 4 आहे लक्षात ठेवा. चला चलो उत्तर पटापट. अरे प्लीज मी सांगू का? अरे वा समर्थ म्हणते सर मी प्लीज सांगू. हे देवा सांगा पटापट. चला रे बाळांनो कोण कोण बताएगा रे? एक क्वेश्चन आहे. ऑपॉर्च्युनिटी कोणाला पण मिळू शकते. मला वाटलं याला विचारायचं. हे समर्थ 6 ने उत्तर टाकलं. अरे शौर्य बाळवा. शौर्य बाळला विसरलो मी. चला ओके चला ओके डन डन डन. उत्तर आलं रे. जान्हवी पण सांगायला तयार आहे. शुभ्राला कंटाळ येतो असेल. ए शुभ्रा आहे का रे? पिल्या कुठे रे? हे आमचं सिरी सांगाल रे. सिरी सांगाल बघा. श्री लय भारी सांगतो. हा श्री सांग रे. क्रॉस मल्टिप्लिकेशन
क्रॉस मल्टिप्लिकेशन सर. कर बरं, सॉल्व कर. 2 गुणिले 3. बरं सर, 2 गुणिले 3. बा ठीक आहे. आपल्याला श्रीचा आवाज फार आवडतो बरं का, आणि श्रीचा आवाज मला फार आवडतो. हा श्री, ओके बरे, म्हणून श्रीचा आपण विचारले. 2 गुणिले 3. बरं, 2 गुणिले 3, 2 गुणिले 3. बर, मग प्लस प्लस 4 गुणिले 4 4. गुणिला 4 गुणिले 4. ओके, हा 4 गुणिले 2. खाली छेदात. 4 गुणिले 2. अरे वा, छेदात. छान रे बाळा. हा पुढं. सर याची गुणाकार करायचं. ओके, गुणाकार करायचं. ओके, करा मग. 2 3 6. 2 3 6 प्लस 4 4 4 60. 60. ओके 4 2 8. ओके, देन क्या करना पड़ेगा? देन फाइनल आंसर. नाही. ओके, पुढं 16 प्लस 6 22 होते का? 16 प्लस 6 22 होते का? 22 सर. ओके 22 सर. 22 सर नाहीत रे, एकच सर आहे. मी एकटा शिकवतोय. 22 सर म्हणतोय. ओके ठीक आहे, चला 22 सर. ओके, हे 8 भाग जातो ना बाळा. हो. लाव मग बा, बिंदास दाड दाड गोळ्या मारायच्या इथं. हा चला, गेम खेळायचे ते गेम. जसं पबजी कोण खेळते नाही, पबजी खेळू नका तसलं काही. पबजी बिबजी मोबाईल जास्त वापरू नका. हा सांग पुढं. काय करायचं? 2 ने भाग लाव ना. 2 8 60. 2 8 जा 60. काय केलं रे? 2 ने भाग लाव ना बाळा, एवढा काही वेळ लागतो? इकडे बघ. 2 ने भाग लाव. बे एक बे, बे एक बे, नंतर बे चोक 8 झालं. 11/8 उत्तर आलं. सॉरी, 11/4 उत्तर आलं ना. हो. मग एवढा वेळ काय लागतो तुला? 2 ने भाग लाव म्हटलं. बघ, कळत नसेल तर बे, हे बघ, कळत नसेल तसं बाळा इकडे बघ. या पहिलं, या 22ला 2 ने भागू. बघ, 2 ने भागू. बे एक बे, शून्य उरला. वरचे 2 कान धरून खाली आणलं. बे एक बे, शून्य. 11 आलं बघा का, इथं 11 लिहिलंय. मग या 8ला 2 ने भाग. बेचोक 8, शून्य. हे 4 इथे लिहिलं, संपलं. कळालं? हो हा सर. श्री, हे काय अवघड नाही बाळा. 11/22 पण उत्तर बरोबर आहे तुझं. बरोबर, त्याला 2 ने भाग लावला नाही, हे महत्वाचं होतं बरं का. चला रे, हे कोण टाकलं? श्री. थांब, श्री होय का? कोण आहे रे? 1 कोण आहे? समर्थ तराळे. ओके ठीक आहे. ओके समर्थ, बरोबर आहे रे. चला, आता एक शेवटचं मला समर्थ सांगेल बघा, असं ठणठणीत खणखणीत सांगेल. अजून उद्या मला प्रॅक्टिस करायची आहे. आपल्याला ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत आपण परफेक्ट बनणार नाही तोपर्यंत आपल्याला हलायचं नाहीये. याच्यानंतर उद्या मला कन्फ्युजिंग क्वेश्चन घ्यायचे. तुम्ही कन्फ्युज झाला पाहिजे. कन्फ्युज, अरे काय करायचं? वजाबाकी करायची का बेरीज करायची? वजाबाकी करायची का बेरीज करायची? काय करायचं ते तुम्हाला कन्फ्युज करणार आहे बरं का. बघा, कन्फ्युज कसं करेल तुम्हाला पण कळणार नाहीये. चला, चांगल्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे. मला याचं उत्तर कोण सांगेल रे? चला, एक व्हॅल्यू लिहितोय, त्याची मला उत्तर सांगायचं आहे. 3/2, 4/16. मग आता उत्तर काढा. मग कितीही मोठा असो का, 16 गुणिले 3, 16 का 16, 16 32, 16 48. ओके, 2 गुणिले 4, बेचोक 8. दोघाची 16 प्लस 4 ची बेरीज करून घ्या, नंतर 16 32. करा उत्तर. एकदम सोपं, अवघड काहीच नाही. चलो, क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा छेद समान करा.
ओके, किंवा ह्याचा लसावी काढा. ठीक आहे, खालच्याचा लसावी काढा आणि 16 येतोय त्याचा दोघाचा लसावी. 28/16. दोन्ही भाग लावा. 96. दोन्ही भाग लावा. मी सांगू का? बर, 96 म्हणते, मी सांगू का? आहे कोण? रुचिता. 28/16 दोन्ही भाग लावून टाक की बाळा. मी सांगू का? अरे रुचिता, तुला दिलं ना चान्स. समर्थ म्हणते मी सांगू का? परत 2 लावून टाक भाग बाळा. 96, 28 आणि 16. मग 8च्या पाड्या 28 आणि ना. ओके, चला. 4 भाग लागत होता का रे? 4×7 28. 4×4 16. 7/4. सिंपल. 4 भाग लावा. 2 भाग लावला तरी तुमचं उत्तर येतं. 2 भाग लावायचं. ज्याचं डोकं चालत नसेल, ज्याचं डोकं चालत नसेल त्यांनी दोन्ही भाग लावा. कळालं? काय करायचं? ज्याचं डोकं चालत नसेल त्यांनी दोन्ही भाग लावा. कळालं? चल. अभी कौन बताएगा? सानवी बताएगी. और मैं एक ओके, सानवी सांगेल. समर, सॉरी बाळा, तुला उद्या चान्स लगेच आला की चान्स मिळेल. ठीक आहे? ठीक आहे, उद्या नाही म्हणजे एक होईल की क्वेश्चन अजून एक. हा, चल सांग. सर पहिले आपण छेद समान करून घ्यायचा. छेद समान, क्रॉस मल्टिप्लिकेशनच सांग बाळा, त्याला पण कळू दे. ओके सर. हम्म. सर पहिले 16 × 3 करायचं. ए बघा रे, काय म्हणते, लक्ष असू द्या सगळ्यांचं. 16 × 3 का रे? उगच म्हणते का? तिला वेळ नाही लागलं बघा. लक्ष द्या, या दोघांचा गुणाकार केली. ठीक आहे, बघा करा मग. त्याचा 16 नाही × 3 नाही, अरे लिहून घेऊ. 16 × 3. बर, ठीक आहे. अधिक मग अधिक, हा, ह्या 2 दोघाचा × 4 2 × 4. ओके. भागिले 16 भागिले × 2. 16 × 2. 16 × 2. बर. त्याच्यानंतर 16 × 3 = 48. 16 × 3 = 48. 48 + 6 सॉरी 8. ए, कसं कैली 8? मला येत नाही ना. सर 4 × 8 करले. 4 × 2 केलं का 8 येतो. 4 × 8 केलं 16 होतं. 4 × 2 केल्यावर किती? 8. बरं, ठीक आहे. भागिले 16 × 2 32. करा पुढं काहीतरी. त्याच्यानंतर 48 + 8 केलं का उत्तर येतं 56. बरोबर, 56. 56/32. लावा मग. 8 ने जातो ना भाग. 8 हो. 7 56. 8 × 56 आणि 8 × 32. 8 × 32. 7/4. बरोबर. हो सर. किंवा तसं येत नसेल, इकडे लक्ष द्या. बघा, 2 भाग लावू पहिले. ठीक आहे. बे का बे, एक उरला 5 मानला. 2×8 = 16. बरोबर. मग परत बे का बे, 12 झाले. 2×12. परत 2 ने लावा. परत 2 ला. बे का बे, 2×4 = 8. बरोबर. 2×8 = 16. परत 2 ने लावा. 2×7 = 14. आणि 2×4 = 8. झालं. 7/4. अरे काटा छाट करायचा. अरे याला काटायचं असं बघा, असा ऊस तोडतात असं काटत काटछाट करतात. काटछाट, तसं काटछाट करायची. याची काटछाट करायची, त्याची काटछाट करायची, त्याची. ते तुम्हाला सुचत नसेल बाळांनो, तुमचं डोकं चालत नसेल. बरं, तुमचं डोकं चालत नसेल तर असं 2ने काय केलं? 2ने भागलं. 28/16 परत 2ने भागलं. 14/8 आलं. परत 2ने भागलं. 7/4 आलं. बरोबर का नाही? चला, 7/4. चला. अरे कोण कोण गेलं रे निघून? कोण आहे रे? कोण कोण निघून गेलं रे? चल, आपण क्लास इथं काय करूया, आज एंड करूया. ज्याला कोणाला समजलं नसेल त्यांनी मला